नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अमर जगताप आपले पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या यूट्यूबच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन परीक्षेच्या गट ब आणि गट क च्या ज्या काही रिवाइज सिलेबसला आयोगाने डिक्लेअर केलेले त्या सिलेबसची आपण सविस्तर चर्चा केली होती। विशेषतः मुख्य परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आयोगाने आमूलाग्र बदल केला आहे, काही नवीन घटक ॲड केलेले आहेत, त्याबद्दल आपण त्यामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी तो पहिला व्हिडिओ अजून पाहिलेला नसेल त्यांनी नक्कीच पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, तो व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा निश्चितपणे। सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चर सिरीजमधल्या पुढच्या लेक्चरकडे जात आहोत। आजच्या लेक्चरचा आपला उद्देश आहे कंबाईन गट ब गट क यांच्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नांचं ॲनालिसिस, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन ॲनालिसिस। एक साधारणतः 2011 पासून ते 2021-22 पर्यंत जे काही कंबाईनच्या पूर्व परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व पूर्व परीक्षांमधल्या प्रश्नांचं ॲनालिसिस आज आपल्याला पाहायचं आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, साधारणतः 2011 पासून 2016-17 पर्यंत ASO, PSI, STI या 3 परीक्षांकरता पूर्व परीक्षा वेगवेगळी होत होती। एक साधारणतः 2017 पासून आपल्याला 3ही पदांची पूर्व परीक्षा ही एकत्र झालेली आढळते। सो ते 16-17 आधीचे प्रत्येक परीक्षेचे पेपर आणि 17 पासूनचे त्या तिन्हींचा मिळून जो पेपर आहे, अशा पूर्व परीक्षेच्या पेपर्सच्या जिओग्राफीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस आपण करणार आहोत। या ॲनालिसिसचा आपला एक्झॅक्ट उद्देश काय ते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षांची माहिती घेतो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करतो, त्यावेळेस आपली दिशा अचूक असली पाहिजे। अभ्यासाची दिशा जर चुकली आणि तुम्ही कितीही मेहनत केली तर आपल्याला रिझल्ट येत नाही। असे तुमच्या आजूबाजूला तुम्हाला अनेक विद्यार्थी आढळतात की ते अनेक वर्षापासून अभ्यास करतायत परंतु ते अजून रिझल्ट देऊ शकलेले नाहीत। ते अभ्यास करतायत हे दिसतंय आपल्याला आणि ती सत्यस्थिती आहे, ते प्रामाणिकपणे अभ्यास करतायत, आवश्यक ती पुस्तकं वाचतायत, आवश्यक तेवढी मेहनत करतायत, पण रिझल्ट येत नाही। याचं कारण असं आहे की त्या अभ्यासाला योग्य दिशा नाही आहे। योग्य दिशा नसताना जर अभ्यास केला तर तो अभ्यास निव्वळ एक गधा मजदुरी होते। सो ते आपल्याला टाळायचं आहे। ते टाळण्यासाठी आपण काय करायचं आहे ते लक्षात घ्या। सर्वात पहिली गोष्ट, सिलेबस आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे। त्या सिलेबसचा एक आढावा आपण मागच्या यूट्यूब लेक्चरमध्ये घेतलेला आहे। दुसरी पायरी, जुन्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस आपल्याला परफेक्ट करता आलं पाहिजे। ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जे काही आजपर्यंत एखाद्या विषयातल्या एखाद्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचा जर आपण व्यवस्थित आढावा घेतला, त्याचं प्रॉपरली अगदी व्यवस्थित विश्लेषण केलं तर आपल्याला अचूकपणे कळतं की या संबंधित विषयातल्या या घटकावर आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारते। जेव्हा विद्यार्थ्यांना ही गोष्ट क्लिअर होते की या पर्टिक्युलर टॉपिकवर आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारते, मग विद्यार्थी त्या दिशेने त्या टॉपिकचा अभ्यास करू शकतात आणि निश्चितपणे येणाऱ्या प्रत्येक कठीणातल्या कठीण प्रश्नाचं अचूकपणे कमीत कमी वेळेत उत्तर देऊ शकतात। म्हणून अभ्यास करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या साहाय्याने आपल्याला अभ्यासाला योग्य दिशा देता आली पाहिजे, हे तुम्ही नीट लक्षात घ्या। आणि याच दृष्टिकोनातून आपण काय केलेलं आहे, आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण जिओग्राफीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस स्टेप बाय स्टेप आता सुरू करत आहोत। या ॲनालिसिसच्या सिरीजमध्ये आज आपण सर्वात पहिल्यांदा सर्व घटक जे काही आयोगाने पेपरमध्ये फोकस केलेले ते घटक, त्या घटकांवर किती प्रश्न आले, त्यानुसार त्यांचा उतरता क्रम, म्हणजे कोणत्या घटकाला जास्त वेटेज आयोगाने दिलेला आहे त्यानुसार आपण त्या घटकाला जास्त वेटेज दिलं पाहिजे। मग जास्त वेटेज दिलेल्या घटकावर आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत ते आज आपण थोडक्यात पाहणार आहोत। इथून पुढच्या सिरीजमध्ये जो आपला एक आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या ॲपवरचा कोर्स असणार आहे, कंबाईनच्या पूर्व परीक्षेतील जिओग्राफीसाठीचा जो कोर्स असणार आहे, त्या कोर्समध्ये आपण ज्यावेळेस प्रत्येक घटकाची चर्चा करणार आहोत, सविस्तर अभ्यास करणार आहोत, त्यावेळेस हेच ॲनालिसिस आणखीन जास्त खोलात केलं जाणार आहे। मग त्यावेळेस तुम्हाला ती प्रॉपर आयडिया येईल की त्या पर्टिक्युलर टॉपिकचा अभ्यास करताना आपली अभ्यासाची दिशा काय असली पाहिजे। ओके, सो त्याची एक झलक असं समजा हे आजचं लेक्चर आहे। या लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपण एक बेसिक गोष्ट पाहणार आहोत की हा जो भूगोल विषय आहे त्या भूगोल विषयात नक्की काय आहे।
कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यात असा गोंधळ होतो की भूगोल विषय म्हणजे भारताचा भूगोल का की महाराष्ट्राचा भूगोल. बऱ्याचदा पुस्तकं सुद्धा काही चुकीचे मुद्दे मांडतात. जगाच्या भूगोलाला ते सामान्य भूगोल किंवा सामान्य भूगोलाला जगाचा भूगोल असं उल्लेखतात. तर त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्यामुळे आज आपण एक थोडक्यात त्याचा आढावा घेऊयात. या भूगोल विषयामध्ये आपल्याला या 2 शाखा दिसतात बघा. प्रादेशिक भूगोल आणि सामान्य भूगोल. प्रादेशिक भूगोल म्हणजे एखाद्या प्रदेशाच्या भूगोलाचा अभ्यास. कंबाईन परीक्षेसाठी तो घटक सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. हे जे काही मी मांडतोय ते फक्त कंबाईन पूर्व आणि मुख्य याच्या दृष्टिकोनातून मांडतोय. ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवा पूर्व मुख्यचा विचार करता त्यावेळेस कंटेंट हेच राहणार, पण त्यामध्ये प्राधान्य कशाला द्यायचं ती सिक्वेन्स बदलणार. ज्यावेळेस तुम्ही यूपीसीचा विचार करणार त्यावेळेस सिलेबस तोच राहणार, पण प्राधान्य कशाला द्यायचं ती सिक्वेन्स तो क्रम बदलणार आहे. ज्यावेळेस आपण कंबाईनचा विचार करतो त्यावेळेस इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा आढळणार आहे महाराष्ट्राचा भूगोल. त्यानंतर आपल्याला आढळतोय भारताचा भूगोल आणि सर्वात शेवट जगाचा भूगोल. ओके, या बाजूला काय सामान्य भूगोलामध्ये 2 घटक आपल्याला आढळत आहेत. मानवी भूगोल आणि प्राकृतिक. या प्राकृतिक भूगोलामध्ये आपल्याला पृथ्वीचा अभ्यास केलेला आढळतोय. त्यामध्ये बघा भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र आणि पर्यावरण हे 4 घटक आपल्याला आढळतात सामान्य भूगोलामधल्या प्राकृतिक भूगोलात. मानवी भूगोलात आपल्याला आढळणार आहे लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल आणि आर्थिक भूगोल. आता नीट लक्षात घ्या या आणि यामध्ये काय फरक आहे. एक साधा मुद्दा आहे. हा जो सामान्य भूगोल आहे त्या सामान्य भूगोलामध्ये आपण भूगोल विषयातल्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करतो. या भूगोलाच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास इथे केला की त्या संकल्पना लागू करायच्या एखाद्या प्रदेशाला. म्हणजे इथे हवामानशास्त्रामध्ये तुम्ही ढगांची निर्मिती कशी होते, पाऊस कसा पडतो ही मूलभूत संकल्पना अभ्यासली का मग इकडे जाऊन तुम्ही काय अभ्यासणार, महाराष्ट्राचं हवामान, भारताचं हवामान, भारतामध्ये पाऊस कसा पडतो, कोणत्या मान्सून वाऱ्यांमुळे पडतो. आता ज्या वेळेस आपण कंबाईन परीक्षेचा विचार करतो पूर्व आणि मुख्य दोन्हीचा, त्यावेळेस आपल्याला या घटकाला फारसं वेटेज दिलेलं आढळत नाही. आता आपण ॲनालिसिसमध्ये पाहणार आहोत ह्या भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, पर्यावरण याच्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्यावर फार कमी संख्येत प्रश्न आलेत. म्हणजे संपूर्ण या 11-12 वर्षाच्या कालावधीमध्ये जेमतेम 4-5 प्रश्न आलेले आहेत. आपण जर प्रश्नांचा बारकाईने आढावा घेतला तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर कट जाणवते. ती गोष्ट अशी की सर्वात महत्त्व त्यांनी जास्त प्रमाणात कशाला दिलेलं आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाला. मग त्या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये जे घटक उपघटक येतात ते आता आपण पाहणार आहोत. सो विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नीट लक्षात घ्या, अभ्यास करताना सर्वात जास्त प्राधान्य द्यायचे महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर सेकंड भारताचा भूगोल. फार क्वचित अगदी 1-2, 5 सुद्धा नाहीत प्रश्न कशावर आलेले आहेत, जगाच्या भूगोलावर. त्यामुळे याच्याकडे सर्वात शेवट लक्ष द्यायचं. याला वाऱ्यावर सोडायचं नाही, कुठलाच घटक वाऱ्यावर सोडायचा नाहीये. आपण सर्व घटकांचा आपल्या कोर्समध्ये व्यवस्थित अभ्यास करणार आहोत, पण प्राधान्यक्रम महत्त्वाचा आहे.
ज्याच्यावर जास्त प्रश्न ते आधी पूर्ण करायचे. सो प्रश्न जास्त कशावर असणार आहेत? महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर भारताचा भूगोल. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही पूर्वची तयारी करून पूर्व क्वालिफाय करून मेन्सला जाणार आहात त्यावेळेस हेच घटक राहणार आहेत. फक्त तिथे प्रश्नांची संख्या वाढेल आणि प्रश्नांची त्या टॉपिकची खोली वाढणार आहे. त्यामुळे आत्ताच अभ्यास करताना आपला दृष्टिकोन थोडासा हा प्री कम मेन्स पाहिजे. म्हणजे जो काही मी अभ्यास आत्ता करतोय तोच मला मेन्सला सुद्धा उपयोगी पडणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो आता आपण पुढे जाऊयात. ज्या वेळेस आपण गेल्या 11-12 वर्षात जे काही पेपर आलेले आहेत, म्हणजे नीट लक्षात घ्या, 2011 ते 2016 तीनही पदांची पूर्वपरीक्षा वेगळी होती. म्हणजे 6 वर्ष प्रत्येक परीक्षेचे पेपर वेगळे, म्हणजे 6 त्रिक 18, 3 पदांकरताच्या 3 पूर्वपरीक्षा 6 वर्ष वेगवेगळ्या झाल्या, 18 पेपर. त्यानंतर 17, 18, 19, 20, 21, 22, 6 म्हणजे जवळपास 24 पेपरमध्ये जे काही जॉग्राफीचे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचे जे काही 24 पेपर आपल्याला उपलब्ध आहेत त्यामधल्या सगळ्या जॉग्राफीच्या प्रश्नांचं आपण बारकाईने ॲनालिसिस केलं. प्रश्न कुठल्या टॉपिकवर आलेला आहे हे आपण सविस्तर शोधून काढलं आणि मग आपण ही एक यादी तयार केलेली आहे. या यादीमध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून येते की आयोगाने आतापर्यंत सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत कुठल्या घटकांवर? तर नदी या घटकावर. नद्या आयोगाचा सर्वात आवडीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या नद्यांवर आयोगाने बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारलेत. कसे प्रकारचे प्रश्न आहेत ते आपण पाहूयात. त्याच्या पाठोपाठ आयोगाने सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत प्राकृतिक रचना या टॉपिकवर. या टोटल 23-24 पेपर्समध्ये आपल्याला 41 क्वेश्चन्स आढळत आहेत प्राकृतिक रचना. पण ती सुद्धा कोणाची प्राकृतिक रचना? तर प्रामुख्याने महाराष्ट्राची. म्हणजे या 41 पैकी ऑलमोस्ट 75% प्रश्न हे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवर आहेत. मग त्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये नक्की काय काय, कशा कशावर प्रश्न आले ते आपण पुढे सिरीजमध्ये पाहणार आहोत. आणि थोडेफार प्रश्न आहेत इंडियाबद्दल, भारताबद्दल. जगाची प्राकृतिक रचना वगैरे प्रश्न नाही. एकच प्रश्न आला होता त्या सुएझ कालव्याबद्दल. क्लिअर? तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता? त्याच्या पलीकडे एकही प्रश्न या जागतिक प्राकृतिक रचनेवर आलेला नाहीये. पुढे जाऊयात आपण आता. त्यानंतर आयोगाचा सर्वात आवडीचा विषय आहे मानवी भूगोलामधला लोकसंख्या. या लोकसंख्येवर दरवर्षी निश्चितपणे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांमध्ये सुद्धा जर आपण बारकाईने आढावा घेतला तर महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या आकडेवारीवर प्रश्न प्राधान्याने आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्रातील लोकसंख्येची आकडेवारी, त्यामध्ये सुद्धा घनता असेल, लिंग गुणोत्तर असेल, अशा गोष्टींवर प्रश्न जास्त आहेत. अर्थात ह्या लोकसंख्या टॉपिकमध्ये जे प्रश्न आहेत ते नक्की कोणकोणत्या उपघटकांवर आहेत याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. आज फक्त आपण आढावा घेतोय. यातल्या प्रत्येक घटकाला आपल्याला सविस्तर अभ्यासायचं आहे. नदी यावर आपण एक लेक्चर घेऊ की या नद्यांवर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांचा रोख काय ते आपण व्यवस्थित तपासू आणि ते तपासल्यानंतर आपण एक निष्कर्ष काढू की नदीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी 1, 2, 3, 4, 5 या घटकांचा अभ्यास करा. गॅरंटेड लिहून देतो मी की प्रश्न त्याच्यावरच येणार आहेत. ओके, पुढे जाऊयात आपण. त्यानंतर आयोगाचा दुसरा आवडीचा विषय आहे कृषी. या कृषीवर आयोगाने आतापर्यंत 28 वेळा प्रश्न विचारलेले आहेत. या कृषीमध्ये आयोगाने एक्झॅक्टली काय केले बघा. प्रामुख्याने कृषी या घटकावर आलेले प्रश्न हे पिकं आणि प्रदेश, XYZ पीक कोणत्या प्रदेशात सर्वाधिक पिकवलं जातं, अशा स्वरूपात जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. ओके, त्याची काही उदाहरणं आज आपण पाहणार आहोत. त्यानंतरचा आयोगाचा दुसरा आवडीचा विषय आहे तो म्हणजे वाहतूक. हे घटक लक्षात घ्या तुम्ही, हे मानवी भूगोलातले घटक आहेत. मानवी भूगोलात मगाशी आपण जे म्हणालो होतो ना आर्थिक भूगोल, त्याच्याशी संबंधित घटक आहेत. ह्या कृषीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या पिकांवर प्रश्न सर्वात जास्त, क्वचित भारतामधल्या पिकांबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर वाहतूक, ह्यात सुद्धा प्रश्न विचारताना प्राधान्य वाहतुकीचे आपल्याकडे 5 मार्ग आहेत लक्षात घ्या. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक, हवाई वाहतूक हे आपल्याला माहीत असतात. आणि 5वा आहे पाईपलाईन्स, नलिका मार्ग. तो सुद्धा एक वाहतुकीचा मार्ग आहे, हे आधी ध्यानात घ्या.
हा भले नलिका मार्ग किंवा पाईपलाईन मधून मानवी वाहतूक अजून सुरू झालेली नाही, भविष्यात ती सुरू होईल हायपरलूप या स्वरूपामध्ये. आज रोजी आपण पाईपलाईन मधून सामानाची, मालाची, द्रव वायू स्वरूपातील मालाची वाहतूक करतो आणि ती फार महत्त्वाची आहे. या 5 वाहतूक मार्गांपैकी आयोगाने सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते कशावर, तर रस्ते वाहतुकीबद्दल. क्लिअर. आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचा रोख कुठल्या गोष्टीकडे असेल, तर नॅशनल हायवेज, कोणत्या शहरांमधून कोणते हायवे जातात वगैरे वगैरे. त्याच्या पाठोपाठ, रस्त्यांच्या पाठोपाठ प्रश्न कशावर त्यांनी जास्त विचारलेले आहेत, तर लोह मार्ग. क्वचित एखाद 2 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत जलमार्गाबद्दल, हवाई मार्ग आणि पाईपलाईन नेटवर्क यावर फारसे काही प्रश्न नाहीत. पण भविष्यात प्रश्न येऊ शकतात. जर तो मुद्दा चालू घडामोडीत चर्चेत आला तर निश्चितपणे प्रश्न येणारच आहे, हे ध्यानात घ्या. ओके. सो आता या क्रमाने आपण आलो. पहिला सर्वात महत्त्वाचा घटक असणार नद्या, त्यानंतर प्राकृतिक रचना, त्यानंतर लोकसंख्या, कृषी, वाहतूक. याच्या पुढचा 6व्या क्रमांकाचा घटक आहे अतिशय महत्त्वाचा हवामान. त्याच्यावर आयोगाने आतापर्यंत 22 प्रश्न विचारलेत, म्हणजे ऑलमोस्ट दरवर्षी किमान 1 प्रश्न आहे सरासरी काढली तर. हवामान या घटकावर आलेल्या प्रश्नांचा सुद्धा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर कट जाणवते. ती गोष्ट काय आहे, तर बहुतांश प्रश्न, मी तर म्हणेल 80-85% प्रश्न या घटकावर आलेले जे प्रश्न आहेत ते एकाच टॉपिकशी संबंधित आहेत. ते म्हणजे पर्जन्य. कुठं किती प्रमाणात पर्जन्य पडतंय, कुठे जास्त का पडतं, कुठे कमी का पडतं, त्याचं वितरण, ते पर्जन्य कोणत्या वाऱ्यांमुळे प्राप्त होतंय. म्हणजे थोडक्यात काय, फिरून पुन्हा आयोग पर्जन्य या गोष्टीशी संबंधितच प्रश्न विचारतो. आणि ते साहजिक आहे, ते महत्त्वाचं आहे. का ते लक्षात घ्या. या पर्जन्यावर, ते पर्जन्य किती प्रमाणात प्राप्त होतंय, नियमितपणे येतंय की नाही, जेवढं सरासरीचा आकडा आहे तेवढं पर्जन्य प्राप्त होतंय की नाही, याच्यावर या राज्याची, या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. कायम स्पर्धा परीक्षा देताना, MPSC असो UPSC असो, स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची की आयोगाचा दृष्टिकोन काय. आयोग तुमच्याकडे एक भावी अधिकारी म्हणून पाहतोय. त्या भावी अधिकाऱ्याला या देशासमोरच्या, या राज्यासमोरच्या समस्यांची जाणीव असली पाहिजे. काय समस्या आहेत, भविष्यात काय समस्या उद्भवतील, या समस्यांना सोल्युशन काय असलं पाहिजे. भारतासारख्या देशामध्ये जिथे आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या कशावर अवलंबून आहे, शेतीवर अवलंबून आहे. बघा, हेच वाक्य तुम्ही नीट लक्षात घ्या. आता मी जे बोलतोय ते, की भारतासारख्या प्रचंड मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये लोकसंख्या प्रचंड मोठी, खूप सारी लोकसंख्या आज सुद्धा पोट भरण्यासाठी कशावर अवलंबून आहे, शेतीवर अवलंबून आहे. दिसलं तुम्हाला, हा टॉपिक त्यांनी विचारलेला आहे प्राधान्याने, हा टॉपिक त्यांनी विचारलेला आहे प्राधान्याने. या देशातील खूप सारी लोकसंख्या आज सुद्धा पोट भरण्यासाठी शेतीवर अवलंबून आहे. आणि या शेतीचं भविष्य कशावर आहे, तर या मान्सून वाऱ्यांपासून प्राप्त होणाऱ्या पावसावर आहे. आणि म्हणून हा पुढचा महत्त्वाचा टॉपिक आला, पर्जन्य. ही जी सिक्वेन्स आहे, आयोग या पर्टिक्युलर घटकांनाच का जास्त वेटेज देतोय, हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू प्रेडिक्ट द क्वेश्चन. त्या प्रश्नांचं पूर्वकथन करण्याचा प्रयत्न करा की एका भावी अधिकाऱ्यासाठी आज रोजी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर या देशात, या राज्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग तो क्लास 1 असो, क्लास 2 असो, क्लास 3 असो, कोणत्याही पदावरचा अधिकारी असो, त्याला दैनंदिन जीवनात या समस्यांना सामोरं जायचंय, तर मग त्यांना हे टॉपिक, याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. हे आयोगाने लक्षात घेतलंय आणि त्यानुसार त्यांनी तो प्राधान्यक्रम निवडलेला आहे. क्लिअर. पुढे जाऊयात आपण आता. त्यानंतरचे प्रश्न आलेले आहेत प्रशासकीय रचनेवरती. 21 प्रश्न. आता तुम्ही म्हणाल की सर, ह्या प्राकृतिक रचनेमध्ये आणि या प्रशासकीय रचनेमध्ये काय फरक आहे. प्राकृतिक रचनेमध्ये आपण सर्व प्रकारच्या भूरूपांचा अभ्यास करतो. म्हणजे समजा आपण म्हणालो की महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, मग त्यामध्ये कोकण किनारपट्टी, सह्याद्री, महाराष्ट्र पठार याचा सविस्तर अभ्यास, त्यांची निर्मिती, त्यांचे उपविभाग, त्यांची वैशिष्ट्य. म्हणजे सह्याद्रीचा विचार केला तर सह्याद्रीची शिखरं, सह्याद्री कोणकोणत्या जिल्ह्यातून जातो, सह्याद्रीमधले घाट रस्ते, या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस आपण प्रशासकीय रचनेचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण
महाराष्ट्राची प्रशासकीय रचना म्हटलं की मग महाराष्ट्रामध्ये सरकारने प्रशासन चालवण्यासाठी, राज्य चालवण्यासाठी जे काही मांडणी स्वीकारलेली आहे त्याचा अभ्यास. मग त्यामध्ये महाराष्ट्रामधले प्रशासकीय विभाग, कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, अमरावती, नागपूर, औरंगाबाद इत्यादी, त्या विभागांच्या अंडर असणारी जिल्हे, जिल्हा मुख्यालय, मग किती जिल्हे आहेत, किती जिल्हा परिषदा आहेत, किती तालुके आहेत, किती पंचायत समित्या आहेत, ही जी मांडणी आहे त्याला आपण म्हणतोय प्रशासकीय रचना. मग त्यात तुम्ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढेच महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेस होते का, तर नाही. त्या 1960ला राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत काही नवीन जिल्ह्यांची आपण निर्मिती केलेली आहे. कोणत्या वर्षी कोणता जिल्हा निर्माण केला गेला, कोणत्या जिल्ह्याचं विभाजन होऊन त्या जिल्ह्याचं निर्मिती झालेली आहे, ही जी सगळी रचना आहे त्याला आपण म्हणतोय प्रशासकीय रचना. महाराष्ट्राबाबत अभ्यास करताना या प्रशासकीय रचनेमध्ये आपण प्रशासकीय विभाग, जिल्हे आणि तालुके असा क्रम राबवला. हीच गोष्ट महाराष्ट्रापाठोपाठ आपल्याला अभ्यासायची आहे भारताबाबत. क्लिअर? म्हणजे भारताबाबत अभ्यासाना आपण काय म्हणणार, भारतामधली राज्य, भारतामधले केंद्रशासित प्रदेश. आता रिसेंट तुम्ही पाहिलं असेल गेल्या 3-4 वर्षापूर्वी आपल्याला जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन झालेलं दिसतं. त्यामुळे पुन्हा राज्यांची संख्या आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या बदललेली आहे. मग ही राज्य, कोणत्या राज्यांच्या सीमा कोणाला आहेत, इतर राज्यांबाबत आयोग तितकासा उत्सुक नाहीये. ते काय करणार, महाराष्ट्राची सीमा कोणत्या राज्यांबरोबर आहे, गुजरात बरोबर आहे, मध्य प्रदेश बरोबर आहे, कर्नाटक बरोबर आहे. मग कर्नाटक बरोबर महाराष्ट्रामधल्या कोणत्या जिल्ह्यांची सीमा आहे, किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याबरोबर आहे, किंवा कोणत्या राज्याबरोबर महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न ते विचारले जातात. हा अभ्यास करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, नकाशाच्या साहाय्याने अभ्यास, या घटकाचा अभ्यास प्लस या घटकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नकाशाच्या साहाय्याने जर तो अभ्यास केला तर तो डोक्यात फिट राहतो. तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात घ्या, माणसाचा मेंदू कसा काम करतो. चित्रमय स्वरूपामध्ये जर माहिती माणसाच्या मेंदूला पुरवली तर ती मेंदूमध्ये फिट होते. एक साधं उदाहरण लक्षात घ्या, तुम्ही हायवेने चाललाय वेगात आणि पुढे एखादं वळण असेल तर त्या रस्त्यावर ते जे काही बांधकाम विभाग आहे ते काय करताय, एका बोर्डवरती फक्त असा एक एस आकाराचा बाण काढतो. तो बाण बघितला की आपल्याला लगेच कळतं की पुढे एक धोकादायक एस आकाराचं वळण आहे, आपण लगेच वेग नियंत्रित करतो. त्याच्याऐवजी त्या बांधकाम खात्याने तिथे लिहिलं असता पुढे एक अतिशय धोकादायक वळण आहे, त्यामुळे सर्वांनी गाड्या सावकाश सुरक्षित चालवाव्या, तर ते वाचेपर्यंत कदाचित जाऊन तुम्ही कुठेतरी धडकाल. सांगण्याचं तात्पर्य काय, चित्र स्वरूपात जी माहिती आपल्या मेंदूला दिली जाते ती माहिती मेंदू झटकन कॅच करतो आणि दीर्घकाळ लक्षात ठेवतो. तो मुद्दा भूगोलाच्या अभ्यासात फार महत्त्वाचा आहे. भूगोलाचा अभ्यास करताना बरेच विद्यार्थी काय करतात, एक साधारणतः 16 वर्ष मी भूगोल शिकवतोय, UPSC जिओग्राफी ऑप्शनल, MPSC ऑप्शनल. त्या 16 वर्षात मला एक अनुभव चांगला आलेला आहे की बहुतांश विद्यार्थी हे नकाशाबद्दल एक भीती बाळगतात. ती नकाशाबद्दलची जी भीती आहे ना, ती भीती काढून टाकायची आणि नकाशाच्या साहाय्याने भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. मग बघा ती भूगोलाची माहिती तुमच्या डोक्यात किती फिट राहणार आहे. येत्या 1-2 आठवड्यामध्ये आपण नकाशाचा अभ्यास कसा करणार आहोत, नकाशाचा अभ्यास कसा करायचा याचं एक लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करणार आहोत. तो व्हिडिओ तुम्ही निश्चित बघा, मग तुम्हाला त्याचा निश्चितपणे एक नकाशाच्या अभ्यासाची एक योग्य दिशा प्राप्त होईल. ओके, सो हा एक मुद्दा झाला. आता याच्या पुढे जाऊयात आपण. सो नीट बघा तुम्ही आता, नद्या 46 प्रश्न, प्राकृतिक रचना 41, लोकसंख्या 41. म्हणजे केवळ तुम्ही या 3 टॉपिकचा जरी अभ्यास केला व्यवस्थित, नद्या, प्राकृतिक रचना, लोकसंख्या, तरी तुम्ही जवळपास त्या भूगोलाच्या 25% प्रश्नांचा अभ्यास पूर्ण करताय, हे लक्षात घ्या. ओके, पुढे जाऊयात आपण आता. बघा आणखी कशावर प्रश्न आलेले आहेत ते. पुढचा प्रश्न आहे ऊर्जा साधन संपत्ती बद्दल. किती प्रश्न आलेले आहेत? 19 प्रश्न आहेत. मुद्दा नीट लक्षात घ्या. मगाशी जो मी मुद्दा सांगितला तोच मुद्दा मी पुन्हा सांगतोय की आयोग एक गोष्ट तपासते की तुमच्याकडे भावी अधिकारी होण्याचे गुण आहेत का नाही. त्या भावी अधिकाऱ्याला माहिती पाहिजे आज महाराष्ट्रासमोर, भारतासमोर काय समस्या आहे. तर तुम्हाला लगेच समस्या सांगता येईल. तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला ते लोड शेडिंग 5वीला पुजलेलं आहे तुमच्या. ती लाईट कधी जाईल, कधी येईल याची काही गॅरंटी नाही.
शेतकरी असाल तर तुमच्या एवढी वाईट परिस्थिती कोणाचीच नाही या राज्यामध्ये. ती लाईट येते रात्री 10 वाजता आणि पहाटे 6 पर्यंत राहते. त्यामध्ये तिचं व्होल्टेज फ्लक्च्युएशन होणार, त्यामध्ये ती अनेक वेळा जाणार, फ्यूज उडणार आणि अशा परिस्थितीत त्या अंधारात जाऊन त्या शेतकऱ्याला दारं धरावं लागतं. कधी आपण याचा विचार केलाय का हा प्रॉब्लेम असा का उद्भवलेला आहे? म्हणजे सरकार डोक्यावर पडलंय का? रात्री 10 ते पहाटे 6 शेतकऱ्यांना वीज देते का? शेतकऱ्याला ते असं जाणून बुजून करतायत? तर थोडा मुद्द्याला वेगळ्या पद्धतीने तपासण्याचा प्रयत्न करा की या देशासमोर, या राज्यासमोर आज सुद्धा ऊर्जा टंचाई आहे. दिवसा नागरी वस्तीमध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये विजेची मागणी प्रचंड असते आणि ह्या राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारचा, सत्तेत कोणताही पक्ष असो, या दोन्ही पातळीवरील सरकारचा प्राधान्य कोणाला जातंय? तर सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र, नागरी वसाहती. त्यामुळे त्यांना ते प्राधान्याने वीज पुरवतात. रात्री या क्षेत्रातली विजेची मागणी कमी झाली का मग ती वीज कोणाला उपलब्ध होते? कृषी क्षेत्राला. अशी ती एकंदरीत समस्या आहे. म्हणजेच काय तर ऊर्जेची टंचाई, ऊर्जा समस्या, एनर्जी क्रायसिस हा महत्त्वाचा प्रॉब्लेम या राज्यासमोर आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? ऊर्जा उत्पादन वाढवावं लागेल. मग त्यासाठी ऊर्जेचे स्रोत काय आहेत, या ऊर्जा स्रोतांमध्ये कोणते स्रोत महत्त्वाचे आहेत आजच्या घडीला, भविष्यात कोणते महत्त्वाचे आहेत, त्याच्या अनुषंगाने आयोगाने प्रश्न टाकलेले आहेत. हे नीट लक्षात घ्या. सो ऊर्जा साधन संपत्तीचा विचार करताना आपल्याला जीवाश्म इंधन म्हणजे काय तर त्यामध्ये आला दगडी कोळसा प्लस खनिज तेल, नैसर्गिक वायू, यावर प्रश्न आलेले आढळतात. त्याच्या बरोबरीने आयोगाचा कल थोडासा आता कुठे गेलेला आहे? जे आधुनिक ऊर्जेचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत त्याकडे गेलेला आहे. कोणते पर्याय उपलब्ध झालेले आहेत आपल्याकडे? तर सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती, पवन ऊर्जेपासून वीज निर्मिती, ह्या ज्या पुनर्नवीकरणीय, पुन्हा पुन्हा निर्माण करता येईल अशा रिन्युएबल आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण त्या क्षेत्रामधली देशाची, राज्याची परफॉर्मन्स वाढत चालली. त्यामुळे आयोग बरोबर आता तिकडच्या बाजूला प्रश्न विचारायला लागलेला आहे. क्लिअर? आता मग यामध्ये प्रश्न कसे येणार? जीवाश्म इंधन झाली किंवा विद्युत निर्मिती झाली तर ते ऊर्जा प्रकल्प जिल्हे, ऊर्जा प्रकल्प राज्य किंवा त्या साधन संपत्तीचे साठे कुठे आहेत यावर आयोग प्रश्न विचारते. म्हणजे थोडक्यात तात्पर्य काय तर ऊर्जा साधन संपत्तीचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, पुढे जाऊयात आपण आता. तसाच एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे उद्योग. किती प्रश्न आलेत? 19. कोणत्याही राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला 3 प्रमुख आर्थिक प्रक्रिया आढळतात. प्राथमिक आर्थिक प्रक्रिया ज्यामध्ये शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम याचा समावेश होतो. द्वितीय आर्थिक प्रक्रिया म्हणजे हा टॉपिक उद्योग. तृतीय आर्थिक प्रक्रिया म्हणजे सेवा क्षेत्र, शैक्षणिक सेवा, बँकिंग सेवा, वाहतूक सेवा वगैरे. राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला जर विकसनशीलकडून विकसितकडे न्यायचं असेल, शब्द नीट लक्षात घ्या, विकसनशीलकडून विकसितकडे न्यायचं असेल तर त्या राष्ट्राला उद्योग आणि सेवा क्षेत्रात आघाडी घ्यावी लागते. त्यामुळे केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, हे सातत्याने उद्योग वाढविण्यावर भर देते. तुम्ही रिसेंट पाहिलं असेल महाराष्ट्रातले काही उद्योग इतर राज्यात गेले. का गेले तो मुद्दा वेगळा, पण उद्योग गेले त्यामुळे या राज्यामध्ये मोठं वादळ उद्भवलं, पक्षापक्षांमध्ये राजकारण सुरू झालं. हे का? कारण तो उद्योग ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे सरकारला मिळणारा महसूल वाढतो, नागरिकांना मिळणारा रोजगार वाढतो, पायाभूत सुविधांचा विकास होतो. थोडक्यात काय, राष्ट्राच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उद्योग ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आयोग उद्योगावर एवढ्या मोठ्या संख्येत प्रश्न विचारते. ह्या उद्योगांवर येणारे प्रश्न कसे आहेत तर कोणता उद्योग कोणत्या प्रदेशात. सर्वसाधारणपणे उद्योग या टॉपिकवर आलेले प्रश्न सगळे याच प्रकारचे आहेत. आणि त्यात सुद्धा आयोगाने प्राधान्य कशाला दिलेलं आहे
तर महाराष्ट्र राज्यातील उद्योगांना आयोगाने सर्वाधिक प्राधान्य दिलेलं आहे. क्लिअर? पुढे जाऊयात आपण आता. जसं आपण ऊर्जा साधन संपत्ती पाहिली तशी आपल्याला आता पाहायची आहे खनिज साधन संपत्ती. का? पुन्हा तेच, राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी ज्या काही आर्थिक प्रक्रिया आहेत, ज्या आता मी सांगितल्या, प्राथमिक, द्वितीय, तृतीय, यांना काय लागतंय? ऊर्जा लागते. शेतीसाठी ऊर्जा पाहिजे, उद्योगांसाठी ऊर्जा पाहिजे, सेवा क्षेत्राला ऊर्जा पाहिजे. तसंच त्यांना कोणती संपत्ती पाहिजे? दुसरी खनिज संपत्ती. विशेषतः उद्योग क्षेत्राला, सेवा क्षेत्राला आणि कृषी क्षेत्राला सुद्धा खनिज संपत्ती गरजेची आहे. आणि मग त्यामध्ये सुद्धा सर्वात प्रमुख खनिज कोणती? तर गॅरंटेड, तुम्ही बघा पेपरमध्ये आपल्याला लोह खनिजावर प्रश्न आलेले आढळतात. का? कारण लोह खनिज सर्वात महत्वाचे. लोह खनिजाचे साठे भरपूर असतील तर त्यापासून तुम्ही लोह पोलादाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करू शकता. लोह पोलाद उद्योग हा मदर ऑफ ऑल इंडस्ट्रीज, सर्व उद्योगांची माता म्हणून ओळखला जातो. का असं म्हणतात? तुम्ही इतर कुठलीही इंडस्ट्री लक्षात घ्या, ती इंडस्ट्री उभी करण्यासाठी तुम्हाला ज्या मशिनरीज लागतात त्या मशिनरी कशापासून बनल्यात? सॉरी, त्या मशिनरीज बनलेल्या आहेत लोह पोलादापासून. त्यामुळे जर तुमच्याकडे लोह पोलाद उत्पादन चांगलं असेल तर ऑटोमॅटिक तुमच्या उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे. आणि त्या लोह पोलादाचं उत्पादन वाढवण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे? मुळात लोह खनिज मोठ्या प्रमाणात पाहिजे. तुम्ही काल परवाचा पेपर वाचून बघा, त्यामध्ये भारताचा जागतिक लोह पोलाद उत्पादनात क्रम कुठे आहे त्याबद्दल बातमी आलेली आहे. मी बातमीतलं कंटेंट तुम्हाला सांगणार नाही, हे तुम्ही शोधून काढायचंय की भारताची लोह पोलाद उत्पादनातील कामगिरी उंचावली का घसरली. आयोग अशा गोष्टींवर निश्चितपणे प्रश्न टाकतो, हे लक्षात ठेवा. त्या पाठोपाठ इतर जी काही महत्त्वाची 2-3 खनिजे आहेत त्यावर आयोग प्रश्न टाकतोय. पण या सगळ्या खनिजांबाबत प्रश्नांचं स्वरूप काय आहे? तर प्रश्नांचं स्वरूप आहे की कोणती खनिज कोणत्या जिल्ह्यात, कोणती खनिज कोणत्या राज्यात उपलब्ध आहेत, या अनुषंगाने प्रश्न आहे. क्लिअर? किंवा अजून एक प्रश्न आहे त्या खनिजांच्या गुणवत्तेबद्दल, विशेषतः इथल्या दगडी कोळशाचे प्रकार गुणवत्तेनुसार किंवा लोह खनिजाचे प्रकार गुणवत्तेनुसार, यावर प्रश्न आलेले आहेत. सो ज्यावेळेस आपण या टॉपिकची सविस्तर चर्चा करू त्यावेळेस तुम्हाला ते जाणवेल की हे नक्की कशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण आता. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पर्यटन. 15 प्रश्न आलेले आहेत. क्लिअर? म्हणजे सरासरी एखाद प्रश्न पकडून चला. पर्यटनावर प्रश्न काय यावे? पुन्हा फिरून फिरून आपण तिथंच आलो. अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेची वृद्धी, अर्थव्यवस्थेची प्रगती, विकास, ज्या काही वेगवेगळ्या आर्थिक प्रक्रिया आहेत त्यामध्ये सेवा क्षेत्रामधली एक प्रक्रिया म्हणून आपण पर्यटनाचा विचार करतो. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण थंड हवेच्या ठिकाणी काही दिवस फिरायला जातो, हे झालं एक प्रकारचं पर्यटन. पर्यटनाचे तसे बरेच प्रकार आहेत. त्या पर्यटन ठिकाणी तुम्ही जाता, काही पैसे खर्च करता, त्यामुळे तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होतो. सो कुठेतरी आर्थिक वृद्धीला चालना मिळत जाते. त्यामुळे पर्यटन क्षेत्र हे फार महत्त्वाचं आहे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीकरता. आयोग त्याच्या कन्सेप्च्युअल भागात जाणार नाहीये. कंबाईन परीक्षेसाठी आयोग कुठे फोकस करणार? आयोग फोकस करणार आहे पर्यटन केंद्र, कोणत्या जिल्ह्यात कोणतं, कोणत्या राज्यात कोणतं, यावर आयोग फोकस करतो. क्वचित प्रसंगी असे 1-2 प्रश्न आलेले आहेत की ते त्या पर्यटन या आर्थिक प्रक्रियेशी संबंधित योजनेवर त्यांनी प्रश्न टाकलेले आहेत. पण ते फार क्वचित आहेत, 1 किंवा 2च आहेत एवढ्या 10-11 वर्षात. प्रामुख्याने आलेले प्रश्न हे पर्यटनाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत. कोणत्या गोष्टी आहेत? तर जे काही थंड हवेची ठिकाणं आहेत ती थंड हवेच्या ठिकाणांची यादी आणि त्याच्यासमोर जिल्हे किंवा राज्य जोड्या लावा. सो पर्यटन केंद्र आणि ते कुठे आहे ही माहिती आपल्याला तोंडपाठ असलीच पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, सो पर्यटन झालं. त्यामध्ये सुद्धा पुन्हा तेच कॅसेट मी तुमच्या समोर वाजवतोय. प्राधान्याने कुठल्या पर्यटन केंद्रांचा अभ्यास करायचा आहे? तर महाराष्ट्रातल्या. ओके, पुढचा मुद्दा बघा आता मृदा. याच्यावर सुद्धा आपल्याला 12 प्रश्न आलेले आढळतात. आता मृदेवर का प्रश्न विचारावे? साधं सोपं लॉजिक आहे बघा.
ही जी आर्थिक प्रक्रिया आहे कोणती, कृषी, ही आर्थिक प्रक्रिया कशावर अवलंबून असणार आहे, ती अवलंबून असणार आहे मृदा, मृदेचा प्रकार, मृदेची उत्पादकता. त्यामुळे मृदेचा अभ्यास हा अपेक्षित आहे. फार किचकट प्रश्न नाही आहेत, साधे सोपे प्रश्न आहेत. मृदेचे प्रकार, त्या मृदा प्रकारांची वैशिष्ट्य आणि त्या मृदा प्रकारांनी व्याप्त प्रदेश कोणते आहेत. साधं उदाहरण की जांभी मृदा जो एक मृदेचा प्रकार आहे ती महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यात आढळते. सो मृदेचे जे काही प्रकार आहेत त्यांची वैशिष्ट्य, त्यांचं वितरण याबद्दल अभ्यास करायचा. पुन्हा तेच तो अभ्यास प्रामुख्याने कोणाबाबत असेल तर महाराष्ट्रातील मृदा प्रकारांबाबत आहे. येणारे प्रश्न, आलेले प्रश्न रादर हे बहुतांश महाराष्ट्रातील मृदा संदर्भात आहेत. इथे एक गोष्ट ॲड करायची आणखी आपल्याला की मृदा, मृदेची वैशिष्ट्य, त्या मृदेचं वितरण कुठे आहे, आणि अजून एक मुद्दा त्या मृदेच्या समस्या. कारण गेल्या काही वर्षात मृदा समस्या वेगात वाढलेल्या आहेत, त्यामुळे तो मुद्दा चर्चेत येतो. पुढे बघा, पुढचा घटक आहे वसाहत. वसाहत भूगोलावर त्यांनी साधारणतः 11 प्रश्न विचारलेले आहेत. काय असतं वसाहत भूगोल, तर मानव जिथे राहतो तिथल्या मानवाच्या वसाहतींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये सुद्धा आलेल्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने कोणत्या वसाहतींबद्दल प्रश्न जास्त आहेत, तर शहरी वसाहती. असं का? तर साधा मुद्दा आहे, आपल्या देशामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ह्या नागरीकरणाच्या प्रक्रियेशी संबंधित प्रश्न आहेत. एक प्रश्न रिपीट झालेला आहे बघा ते, की नागरी वस्त्यांचे लोकसंख्येच्या क्रमानुसार चढती किंवा उतरती मांडणी करा. क्लिअर? शहर, नगर, दशलक्षी नगर, त्यानंतर मेट्रो, मेगा वगैरे वगैरे. सो हे जे घटक आहेत ते घटक आपल्याला व्यवस्थित पाठ करता आले पाहिजे. इथे फार काही असं किचकट नाहीये. त्यानंतर काही प्रश्न आपल्याला वनसंपत्तीवर आलेले आहेत. वनसंपत्ती म्हणजे नैसर्गिक वन, त्यांचे प्रकार, कोणत्या प्रकारची वन कोणत्या भागात, कोणत्या हवामान प्रदेशात आढळतात, किंवा त्यांनी वृक्षांची नावं दिलीत, उदाहरणं दिलीत. या प्रकारचे वृक्ष पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनक्षेत्रात आढळतात, किंवा ओव्हरऑल वनक्षेत्राने व्याप्त प्रदेश किती आहे, टक्केवारी, वनाखालील क्षेत्र इत्यादी स्वरूपात प्रश्न आपल्याला आढळतात, पण संख्या कमी आहे. त्यानंतर बघा, आता इथून पुढे आपण आलो तर इथे आपल्याला प्रश्न संख्या फारच कमी झालेली दिसते. इथे काय दिसतंय बघा आपल्याला, क्वचित एखाद वेळेस ते प्रश्न विचारतात. जलसिंचनाशी संबंधित प्रश्न आहेत, फार मोजकेच प्रश्न आहेत. बऱ्याचदा हे प्रश्न कुठल्या टॉपिकशी क्लब होतात, तर ते क्लब होत आहेत नद्या या टॉपिकशी. वेगवेगळे जलसिंचन प्रकल्प, ते जलसिंचन प्रकल्प कोणत्या राज्यात आहेत, किंवा ते जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहेत, असे ते प्रश्न असणार आहेत. पण त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ज्यावेळेस आपण नद्यांचा अभ्यास करणार त्यावेळेस आपण ते प्रश्न त्याच्यावर करणार आहोत. त्यानंतर बघा, आता हा एक मुद्दा, भूरूपशास्त्राच्या मूलभूत संकल्पना. मगाशी आपण काय पाहिलं होतं, महाराष्ट्राची आणि भारताची प्राकृतिक रचना. मग त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी, सह्याद्री, महाराष्ट्र पठार. भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये हिमालय पर्वत, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्पीय पठार, पूर्व पश्चिम किनारपट्टी, महासागरी बेट यांचा आपण अभ्यास करणार. सो त्या घटकाचं मूलभूत संकल्पना म्हणजे भूरूपशास्त्राच्या मूलभूत संकल्पना. तुम्ही जर बारकाईने तुलना केलीत ना, तर राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातली या परीक्षांमध्ये ते या घटकावर खूप साऱ्या संख्येत प्रश्न विचारतात, मूलभूत संकल्पनांशी संबंधित प्रश्न. इथं नाहीये. इथे जेमतेम 6 प्रश्न आलेले आहेत 24 पेपरमध्ये. म्हणजे 4 वर्षातनं एखाद प्रश्न आला, सरासरी काढायची म्हटली तर. त्यामधले प्रश्न, वाऱ्याद्वारे निर्मित भूरूपांवर एक प्रश्न आलेला आहे, नदीद्वारे निर्मित भूरूप, खडकांबद्दल, भूकंपाबद्दल असे क्वचित प्रश्न आलेले आहेत. मग त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना लक्षात ठेवायचं, या घटकाचा अगदी सुपरफिशियल अभ्यास करा. म्हणजे एक उदाहरण देतो, खडक म्हणजे काय, खडकांचे 3 प्रकार कोणते, त्या प्रकाराची 1-2 वैशिष्ट्य आणि एखाद 2 उदाहरण, बस. त्याच्या पलीकडे काही करण्याची गरज नाही. विनाकारण वेळ त्या संकल्पना समजून घेण्यामध्ये वाया घालवू नका, जर आपलं टार्गेट फक्त कंबाईन परीक्षा असेल तर.
जर आपल्याला राज्यसेवेचा पण अभ्यास करायचा असेल तर मात्र हे आपल्याला काय करावं लागेल, खोलात करावं लागेल. आपली जी राज्यसेवेच्या भूगोलाच्या लेक्चरची सिरीज असेल यूट्यूबवर आपण ती चालू करणार आहोत एक आठवड्याभरामध्ये, त्यामध्ये तुम्हाला त्याचा प्रॉपर अंदाज येईल. त्यानंतर बघा पर्यावरणावर संबंधित प्रश्न, फक्त 5 प्रश्न आहेत. हे थोडंसं जरा धक्कादायक आहे. का? कारण पर्यावरण हा घटक आजच्या घडीला सर्वाधिक चर्चेत आहे. सातत्याने पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होतोय, जे काही समस्या उद्भवत आहेत, त्या समस्यांमुळे पर्यावरणावर राज्यसेवेच्या परीक्षेत खूप सारे प्रश्न येतात. पण कंबाईनमध्ये प्रश्न फार कमी संख्येत आले. जे काही प्रश्न आले ते चालू घडामोडीच्या अनुषंगाने आलेले आहेत. सो इथून पुढच्या परीक्षांसाठी सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की चालू घडामोडीमध्ये जे काही पर्यावरणाशी संबंधित गोष्ट चर्चेत आहे त्याच्यावर प्रश्न येणार. क्लिअर? पुढे बघा आता पशुसंपत्तीवर क्वचित प्रश्न आलेत. हे प्रश्न कसे? तर त्या पशूंच्या जाती आणि त्या जाती कुठल्या प्रदेशातल्या आहेत, तो मूळ प्रदेश. यामध्ये सुद्धा त्यांनी गोवंशीय जनावर प्राधान्याने फोकस केलेली आहेत. त्या पलीकडे काही प्रश्न नाही. जसं आपण भूरूपशास्त्र मूलभूत संकल्पना पाहिल्या तसं हवामानशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांबद्दल सुद्धा अत्यल्प 24 पेपरमध्ये फक्त 3 प्रश्न आलेले आहेत. आणि हे 3 प्रश्न सुद्धा आपण पुढे बघणार आहोत ते स्थानिक वाऱ्यांबद्दल आलेले आहेत. त्यामुळे हवामानशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांना खूप खोलात जाऊन अभ्यासायची गरज नाही. हे नीट लक्षात ठेवा. अभ्यास करायचा कशाचा करायचा? तर महाराष्ट्राचं हवामान, भारताचं हवामान, आणि त्यात सुद्धा प्राधान्य काय? तर पर्जन्य, पाऊस कुठे, कसा, किती प्रमाणात पडतो ते. पुढे बघा आर्थिक प्रक्रिया, अवघे 3 प्रश्न आलेत एवढ्या सगळ्या वर्षामध्ये. आर्थिक प्रक्रियांबद्दल जे मी तुम्हाला आता सांगितलं की प्राथमिक आर्थिक प्रक्रिया, द्वितीय आर्थिक प्रक्रिया, तृतीय आर्थिक प्रक्रिया, याच्यावरचे ते प्रश्न आहेत. त्याचा आपण आढावा पुढे घेणार आहोत. आणि शेवट जो पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये एक मुद्दा दिलेला आहे त्यांनी, पृथ्वी अक्षांश रेखांश, सो त्यावर 2 प्रश्न आढळत आहेत. तुम्ही म्हणाल की सर त्यात तर बरेच प्रश्न आहेत, पण ते प्रश्न कशाशी संबंधित आहेत ते लक्षात घ्या. ते संबंधित आहेत या प्रशासकीय किंवा प्राकृतिक रचनेशी. म्हणजे काय? भारताचा अक्षवृत्तीय विस्तार पुढीलपैकी कोणत्या अक्षवृत्तादरम्यान आहे, तो प्रश्न आपण कशात कन्सिडर करतो? प्रशासकीय रचनेमध्ये. क्लिअर? भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्ताने निश्चित केलेली आहे, तो प्रश्न आपण इथे कन्सिडर करतोय. मग इथे आपण काय कन्सिडर केलं? इथे आपण अक्षवृत्ताची मूलभूत संकल्पना, रेखावृत्ताची मूलभूत संकल्पना, ते अक्षवृत्त काय असतात, किती असतात, कशा प्रकारे निश्चित होतात, हे इथे आपल्याला लक्षात घ्यायचं. प्लस पृथ्वीबद्दलची थोडीफार बेसिक माहिती. ते किती? अवघे 2 प्रश्न आपल्याला दिसतात. क्लिअर? सो विद्यार्थी मित्रांनो, हे अशा प्रकारे आपल्याला प्रश्नांचं वितरण दिसतंय. हे जे वितरण आहे, हा व्हिडिओ बघत असताना या सगळ्या क्रमवारीला प्रश्नांच्या आकड्यानुसार हे मी क्लिअर करतो जरा. ही आकडेवारी आणि हे टॉपिक तुम्ही नोट डाऊन करा. जिथे अभ्यास करता तिथे ते कागदावर लिहून चिटकून ठेवा. हे सतत वाचून वाचून आपल्या डोक्यात फिट झालं पाहिजे. इथून पुढच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत, तर इथून पुढच्या लेक्चरला आपण त्या एक एक टॉपिकला सविस्तर ॲनालाइज करणार आहोत. म्हणजे आपण सुरुवात करणार कशापासून? नद्या. 46 प्रश्नांचा आपण आढावा घेणार एक लेक्चर. नदीवर आलेले प्रश्न कसे कसे आहेत. मग त्याच्या त्या लेक्चरच्या शेवटी आपल्याला कळणार की नदी या घटकावर येणारे प्रश्न या अनुषंगाने आहेत. मग ते तुम्हाला क्लिअर होईल की नदीचा अभ्यास करताना आपण काय काय पाठ केलं पाहिजे. असं प्रत्येक टॉपिकबद्दल आपण चर्चा केली की तुमच्यासमोर एक डायरेक्शन फिक्स होणार आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबणार आहोत. इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, सर्वात लवकरात लवकर तुमच्यापुढे मी घेऊन येणार आहे पुढचं लेक्चर, ते म्हणजे नकाशाचा अभ्यास कसा करावा. नकाशाचा अभ्यास करण्याच्या काही पद्धती आहेत, काही ट्रिक्स आहेत, ते आपण पाहणार आहोत, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना तुम्हाला ते खूप सोपंच आहे. त्यानंतर आपली लेक्चर सिरीज या क्रमाने होणार आहे. या प्रत्येक घटकाचं ॲनालिसिस आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्या ॲनालिसिसमध्ये आपल्याला एक दिशा निश्चित करायची
की नदीचा टॉपिक अभ्यास करताना 1, 2, 3, 4, 5 या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. क्लिअर? सो विद्यार्थी मित्रांनो, पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीचं यूट्यूब चॅनल जे आहे त्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यावर इथून पुढे जे काही रेग्युलर व्हिडिओ येतील ते व्हिडिओज बघा. त्यातून तुम्हाला निश्चितपणे अभ्यासाची योग्य दिशा मिळेल. ओके, सो आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.